कारण रख के बैंक से कर्जा ले सकते हैं। ऐसा जो वर्ग है नई बैंकिंग उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था की जरूरत नहीं होगी, कि जहाँ तारण की जरूरत नहीं होगी, उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिलना चाहिए। जैसे मैंने कहा ये खूबी है। जैसे मैंने कहा कि किसानों की बात है, कपास जो है वो 900 रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए। सोयाबीन जो है 5000-6000 क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए। तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ, और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे, सत्ता पे बिठाएंगे, ताकि लोगों का एजेंडा जो है उसको हम लोग लागू करें। स्थानिक मुद्दे कोणते असतात? स्थानिक मुद्द्यांचं जे आहे की मोरणा ही नदी आपल्या शहरातून वाहते, या मोरणा नदीचा असताना सौंदर्यीकरण होऊ शकतं आणि त्याच्याच बरोबर बाळापूर सारखे याच्यामध्ये पाणी खेळवत आपण ठेवलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये रात्रीचं 2-3 डिग्रीने टेम्परेचर आपण कमी करू शकतो। त्या संदर्भातलं आहे। अंडरग्राउंड ड्रेनेज जी अर्धवट राहिलेली आहे तिला पूर्ण करणं आहे। इथे इंडोर स्टेडियम नाही अशी असणारी परिस्थिती आहे। अकोल्यामध्ये एका काळी फुटबॉल आणि हॉकीचे असणारे नॅशनल प्लेयर्स होते, परंतु ॲस्ट्रोटर्फ नसल्यामुळे आता त्या क्वालिटी असूनही स्टॅमिना डेव्हलप होत नाही, म्हणून तो असताना मागे पडतोय। तर इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्यानं उभं करणं, आता जे आपण बघताय स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्याच कालावधीमध्ये त्यावेळेस तयार झालं होतं। मी खासदार असताना वाशिम किंवा नांदेड खंडवा हे रेल्वे लाईनचं काम सुरुवात झालं। माझ्याकडून खासदारकी केली आणि रेल्वे लाईनचं कामही थांबलेलं आहे। आता जेव्हा या पूर्ण लाईन कंप्लीट करणं अशी अनकम्प्लीट वर्क आहे, स्टॅमिना डेव्हलप होत नाही म्हणून ते वर्क कंप्लीट करणं हा आमचा अकोल्याचा असणारा अजेंडा आहे। हा सर्वसमावेशक तुमचा अजेंडा जो जाहीरनामा आहे तयार कोण केला? कमिटी आहे। कोण कमिटी? नाव आहे सांग। वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने राज्य कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक जाहीरनामा समिती नेमली होती। या समितीचे अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष आणि इतर समिती सदस्यांनी स्वतः मी आणि श्री प्रियदर्शी तेलंग राज्य उपाध्यक्ष, श्री फारूक अहमद राज्य उपाध्यक्ष आणि श्री गोविंद दळवी हे राज्य उपाध्यक्ष, ही समितीने हा जाहीरनामा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर मंजुरीजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला। आमच्या राज्य आणि त्या सर्व सन्माननीय सदस्यांनी तो मंजूर केलेला आहे। त्याबद्दल समिती माननीय साहेबांचं, ताईंचं आणि राज्य कार्यकारिणीचं आभार व्यक्त करते। त्याचबरोबर खूप कमी वेळेमध्ये हा छापून तयार करणारे जे महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुख श्री चित्ररत्न पटेल यांची देखील समिती आभार व्यक्त करते। त्याचबरोबर या जाहीरनाम्या व्यतिरिक्त माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी मीडियामधून, प्रिंट मीडियामधून, आपल्या भाषणामधून ज्या भूमिका अनेक मुद्द्यांवर जाहीर केल्या आहेत, जे धोरणं स्पष्ट केली आहेत, ते या जाहीरनामाचे अविभाज्य अंग समजण्यात यावे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। बाळासाहेब, भाजपच्या जाहीरनाम्यावर आपण बरेच काही बोललो, काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल काय म्हणतो? मी प्रेस कॉन्फरन्स घेतो पुन्हा। तुम्ही बरेच वेळा म्हणता की तुमच्या गोष्टी बऱ्याच कॉपी केल्या जातात। आता हा जाहीरनामा तुम्ही आता कोणताच घटक सुटला नाही तर तुम्ही त्याच्यावर लक्ष नाही केलेलं, कोणी कॉपी करून काय म्हणून आम्ही उशिरा काढतो। आणखी तुम्ही जेवढ्या आता तुमच्या याद्या आल्या उमेदवारांच्या, प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर, तुमच्या नावाचे सर्वांच्या नावासमोर तुम्ही त्यांची जात लिहिलेली आहे।
तर एकीकडे बाळासाहेब जातीयंताचा लढा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केला होता, टीसीवरची जात हटवायची तुम्ही म्हणत होता. तर उमेदवाराच्या नावासमोर जात लिहिण्यामागचं काय आम्ही असं एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे की उमेदवाराच्या माध्यमातून पक्ष हा इन्क्लुझिव्ह आहे, सगळ्यांनाच घेऊन चाललाय. आम्ही लवकरच एक आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली एक माहिती आम्ही असं जाहीर करणार आहोत. आणि त्यावरून आपल्याला असं कळेल की आम्ही असणारा त्या उमेदवाराचा समाज हा मेन्शन का केला हे आपल्याला लक्षात येईल. तुम्ही निवेदन सुरू करायच्या आधी विनाश सीए दोन्ही कायद्यांबद्दल तुम्ही शंका उपस्थित केली होती. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला. कालच अमित शहानी त्यांच्या भाषणात कायदे समान नागरी कायदा या 24च्या निवडणुकीनंतर आम्ही लागू करतो. तर संविधानाला काही धोका हा कायदा लागू केल्यानंतर आहे का? लोकांच्या मनात शंका आहे. समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही, पण समान नागरिक कायदा हा RSSला पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. समान नागरिक कायदा जो म्हणेल मला लागू करायचा आहे, तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू नाही, मला असताना यापुढे समान नागरिक कायदा लागू करावा. त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो आमच्यासारख्या सेक्युलर पक्षांचा लॉस नाही, तर हा लॉस जे धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष, RSS, बजरंग दल यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. काँग्रेसला विरोध करते सर, काँग्रेस जी आहे का विरोध करते आहे सीए येण्याची? मैं एक अलग से प्रेस कॉन्फ्रेंस लेके आपका जवाब दूँ. सर, तुम्ही आता म्हटलं की संविधानाला धोका नाही या कायद्यामुळे, म्हणजे भाजप किंवा संघाला या कायद्याचा धोका होतो. तसं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या काळात कुऱ्हाड मारणं ज्याला म्हणतो तसा प्रकार आहे. तर का ते करतात मुलं? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांना असं वाटलं होतं की मुसलमान याला असणारा विरोध करेल. मुसलमानांच्या असणाऱ्या बऱ्याच बैठका झाल्या आणि बऱ्याच बैठकांमध्ये त्यांना अनेक जणांनी समजावून सांगितलं की आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 याप्रमाणे धर्म आणि धर्मनियम यांना सुरक्षित आहे. कॉमन सिव्हिल कोड जो येणार किंवा तिथे असणारा हा पार्लमेंटचा कायदा आहे. तेव्हा ज्यावेळेस पार्लमेंटचा कायदा आणि संविधानिक तरतुदी या ज्यावेळेस टक्कर देतात अशी असते, कॉन्फ्लिक्ट होतो असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस कोर्टाने नेहमीच संविधानिक तरतुदीचं रक्षण केलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आपले असणारे जे मुस्लिम पर्सनल लॉ आहेत हे मुस्लिम पर्सनल लॉला कुठल्याही पद्धतीने धक्का पोचत नाही.